नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जलजीवन मिशन अंतर्गत अर्धवट कामांमुळे खोपटे गावात पाणी टंचाई। जलजीवन मिशन अंतर्गत घर जल या संकल्पनेखाली केंद्र सरकारने 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना नळ योजनेद्वारे पुरेसे व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले होते। मात्र उरण तालुक्यातील खोपटे गावामध्ये मात्र हे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे संथ गतीने होत आहे। त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने खोपटे गावात पाणी टंचाई सुरू आहे। मुख्य पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी खोपटे ग्रामस्थ करत आहेत। उरण तालुक्यातील खोपटे गावात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल या योजनेच्या कामात कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालढकल करण्यात येत आहे। जलजीवन मिशन अंतर्गत खोपटे ते चिरनेर गावापर्यंत अपूर्ण असलेल्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी खोपटे गावातील ग्रामस्थ करत आहेत। हे काम पूर्ण न झाल्यामुळे खोपटे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे। 7 पाड्यांनी वसलेल्या या गावात जवळपास एक दिवसाआड फक्त 1 तासासाठी पाणी येत आहे। त्यामुळे या गावात पाणी टंचाई 5वीलाच पुजलेली आहे असे गृहिणींकडून संबोधित केले जात आहे। 2021 ते 2022 रोजी जलजीवन मिशन अंतर्गत खोपटे ते चिरनेर या पाईपलाईनला मुख्य हेटवणे धरणाच्या पाईपलाईनला जोडण्याचे काम मंजूर झाले होते। मे 2023 रोजी या जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य पाईपलाईनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती। मात्र संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही। कंत्राटदार देखील हे काम पूर्ण करण्यास कोणत्याही प्रकारचे स्वारस्य दाखवत नसल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे गावात पाणी टंचाईची समस्या डोकेवर काढत आहे। या संदर्भात गावातील लोकप्रतिनिधी आणि आमदार महेश बालदी हे आवाज उठवत नसल्याचे सध्या खोपट्या गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, खोपटे, उरण। जलजीवन मिशन अंतर्गत बांधपाडा ग्रामपंचायतीला नल पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती। ह्या अगोदर सुद्धा अशीच लाईन मंजूर झाली होती आणि संबंधित ठेकेदारांनी काम न करता बिलं काढली होती। त्या अनुषंगाने पुन्हा एकदा नव्याने लाईनची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आली होती। आजपर्यंत 23 डिसेंबर 2023ला या नवीन पाण्याच्या लाईनची मुदत संपली आणि सातत्याने वारंवार शासकीय कार्यालयात आम्ही तक्रार नोंदवत असतो। येथील अभियंता चव्हाण असतील, म्हात्रे मॅडम असतील, यांना सातत्याने आम्ही फोनद्वारे आणि निवेदनाद्वारे त्यांना कळवतच असतो। परंतु संबंधित जे अधिकारी आहेत हे येथील ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत। त्याचं कारण म्हणजे ठेकेदार हा सातत्याने मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा माणूस आहे, मला कोणच काय करू शकत नाही, अशा पद्धतीने सातत्याने तो बोलत असतो आणि हे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आलेलो आहोत। हे सर्व पत्र आहेत, ही पाठपुराव्याची आहे, सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आलेलो आहोत। ही पत्र आहेत, ही आम्ही या अगोदर आपले रायगडचे अभियंता आहेत, पाणी अभियंता वेंगुर्लेकर सरांना पण अलिबाग येथे जाऊन सातत्याने भेटलेलो आहोत आणि ती परिस्थिती मांडलेली आहे। परंतु ठेकेदार एवढा मुजमदारी करतोय की त्याला ते घेणच नाही। आता 2025 उगवला तरी पण ती लाईनचं काम अर्धवट आहे। तरी आमची विनंती आहे, संबंधित काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीवर हंडा मोर्चा घेऊन त्या ठिकाणी आपलं कार्यालय बंद पाडावं लागेल, याची दक्षता घ्यावी। नमस्कार, जय हिंद। रस्त्याच्या टाका नाव नको टाकू नाही, त्याच्यात विद्यार्थ्यांचं